नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत जुईली, लेखक मधु मंगेश कर्णिक. कणकवलीची ती लांब लचक बाजारपेठ एखाद्या सुकलेल्या नदीसारखी पसरली होती. नदीच्या काठावर दुष्काळात वाळलेली झाडे उभी असावी तशी बाजारपेठेत दोन्ही बाजूंना दुकाने उभी होती. बाजारपेठेची रया आता पूर्वीची राहिली नव्हती. एकेकाळी ही बाजारपेठ अष्टोप्रहर माणसांनी, बैलगाड्यांनी, गिराईकांनी गजबजलेली असे. आता सर्वत्र शुकशुकाट होता. मंगळवारचा आठवडा बाजाराला तेवढी त्या बाजारपेठेला धुगधुगी येई. बाकीचे सारे दिवस ती उपाशी अजगरासारखी सुस्त पडून असे. दुपारची वेळ होती. सारी दुकाने अर्धवट फळ्या उघड्या ठेवून पेंगत होती. गिराईके विरळ झाली होती. बरेचसे दुकानदार फळ्या आड करून जेवायला, झोपायला आपापल्या घरी गेले होते. काही जण चौरंगावर बसल्या जागी पेंगत होते. बसाप्पा जंगम तलम पैरण घालून आणि गळ्यातील सोन्याचे बचक्या एवढे शिवलिंग हाताळीत आपल्या दुकानात चौरंगावर बसला होता. बसल्या बसल्या जुन्या आठवणी चाळवीत होता. याच चौरंगावर बसून आपल्या बाबाने रुद्राप्प्याने दुकान चालवले. त्यापूर्वी शिवाप्पा, चन्नबसाप्पा, संगाप्पा आणि कितीतरी नावे. आपल्याच वयाला आता 40-42 वर्ष उलटली. बाप वारल्यावर गेली 20 वर्ष आपण हा चौरंग पुढे नेकीने चालवित आहोत. बाजारपेठेत आपली पत व्यापारी म्हणून आपण तब्बल आणि अव्वल दर्जाची ठेवली. कोल्हापूर, बेळगाव, निपाणी येथील अडत व्यापाऱ्यांचे एक पैसे देणे कधी मागे ठेवले नाही. व्यवहार इब्रतीने केला, पण पैशाचा व्यवहार सोडला तर बाकी आपली इब्रत काही बापजाद्यांसारखी राहिली नाही. आपले बापजादे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ. कांदा लसूण तर राहोच, पण उपवासाच्या दिवशी त्यांनी कधी परक्या हातचे पाणी ग्रहण सुद्धा केले नाही. पण आपण त्यांच्या कुळाला जागलो नाही. बापजाद्याने केले नाही ते सारे रंगढंग आपण केले. या एका चौरंगावरील बैठकीवर बसून आपण आपल्या मनातल्या साऱ्या वासना पूर्ण करण्याचे मनसुबे रचले. ते हिकमतीने पार पाडले. बापजाद्यांनी कमावला नसेल एवढा पैसा आपण याच बाजारपेठेत कमावला. गळ्यातला सोन्याचा छडा आणि अंगातली तलम मलमली पैरण कधी दूर होऊ दिली नाही. सोन्याखेरीज दुसरी हलकी धातू या शरीराला कधी भिडली नाही. मलमलीशिवाय दुसऱ्या कापडाचा स्पर्श या शरीराला ठाऊक नाही. अत्तर, मजमुआ किंवा जास्मिन ही अलीकडे ठाऊक झालेली अत्तरे, पण त्यापूर्वी अस्सल हिना किंवा केवडा याखेरीज दुसऱ्या कशाचा वास आपण हुंगला देखील नाही. यार्डलीशिवाय पोमेड आपण केसाला लावलेच नाही. या पेठेतल्या अनेक जंगम व्यापाऱ्यांच्या गळ्यातली सोन्याची शिवलिंगे जाऊन त्या ठिकाणी चांदीची आली, पण बसाप्पाच्या गळ्यातले 5 तोळ्याचे जड शिवलिंग पूर्वीच्याच दिमाखाने या आपल्या अलीकडे सुटू पाहणाऱ्या दोंदावर रुळते आहे. अद्याप आपला तिरपा भांग सरळ झालेला नाही आणि अद्याप आपल्या नजरेत भरलेली बाई नजरेबाहेर गेलेली नाही. जानवलीची भीमी रावतीन अद्यापही कशी आपल्याला पूर्वीच्याच ओढाळपणे बिलगते. त्या उदास सैल दुपारच्या प्रहरी बसाप्पा जंगम अशा आठवणीत रमला होता आणि भीमाची आठवण येताच एकदम भानावर आला होता. आज आदितवार. आज भीमाचा वरण घेऊन येण्याचा दिवस. भीमा आठवड्यातून फक्त एकच दिवस बाजारात येते. इतर बायकांसारखी भीमा नव्हे. दररोज सकाळी उठून बाजारपेठ धुंडाळायला. भीमा नेकजात बाई होय. या बाजारपेठेत आपल्यापेक्षा चौचाल व्यापारी किती आहेत, पण त्यांना भीमा कधीच बदली नाही. आज इतकी वर्ष फक्त ती एक आपल्याशी एकनिष्ठ राहिली. तिची गवताची वरण, लाकडाची भारी किंवा भाजीपाल्याची टोपली या पेठेत कोणी चढ किमतीला मागितली आणि तिला त्यासोबत कपटी डोळा घातला तर भीमा आजवर त्या आमिषाला वश झाली नाही की आपल्याशिवाय दुसऱ्या व्यापाराचा तिला या पेठेत मोह झाला नाही. लग्नाच्या बायकोने नवऱ्याशी इमानाने वागावे तशी भीमा रावतीन आपल्याशी वागते. आपण या बाजारपेठेत फारच बदनाम झालो आहोत. भीमामुळेच तर झालो आहोत. भीमाच्या आठवणींनी बसाप्पा फारच अस्वस्थ झाला. त्याने समोरच्या सेवा फार्मसीच्या भिंतीवरील मोठ्या घड्याळात पाहिले. 2 वाजून गेले होते. भीमा एवढ्यात यायला हवी होती. नेहमीच ती अशी मधल्या निवांत वेळीच येते, ज्यावेळी गिराईकांची गर्दी नसते
अशी वेळ मुद्दाम साधून ती येते. सकाळी 10-11 नंतर ती घराहून निघते. दमेकरी घोवाला पेज पाणी करून ठेवते आणि सावचितपणे डोक्यावर कसले तरी ओझे घेऊन निघते. कुणाला वाटावे बाजारात माल विकण्यासाठी चालली आहे, पण गेली 10 वर्ष भीमाचा संसार आपणच चालवतो. एखादी गवताची वरंड किंवा लाकडाची मोळी विकून संसार चालतो, पण भीमाला त्याची जाणीव आहे. ती येते आणि स्वतःला भरभरून देते. भीमाने दिले ते सुख आपल्याला कधीच कुणी आजवर दिले नाही. लग्नाची बायको गौरव्वा आपल्याला कधीच पुरी पडली नाही, पण गावातल्या भावनीसुद्धा आपल्याला पुरेशा वाटल्या नाहीत. लांब तिकडे गोवा, बेळगाव, कारवारपर्यंत जाऊन शोक पुरवून आलो, पण भीमा ती भीमाच. तो एकच गारफी आंबा, बाकी सगळे रायवळ. बाजारपेठेत येणाऱ्या इतर वरंडीवाल्या आणि भारेवाल्या कुळवाडणी आपल्याला कधी अपूर्वाईच्या वाटल्याच नाहीत. त्या बाकीच्या दुकानदारांसाठी बापड्या गरिबीने गांजलेल्या रुपयाची मोळी 1.5 रुपयाला घेतो म्हटले की तोंडवर हसत आणि पैसे देताना दुकानदाराने हात दाबला तरी मुकाट राहत. काय करतील बिचाऱ्या. 4-4 वर्ष चाकरमानी होऊन मुंबईला जाऊन बसलेले. पुष्कळ जणींचे तिकडे दूर कुठेतरी पलटणीत. इकडे या तरण्या ताट्या पोरींनी काय करावं. सासू सासऱ्यांनी संसारासाठी 4-2 रुपयांची मदत व्हावी म्हणून विश्वासाने त्यांना गवत नाही तर सरपणाची मोळी घेऊन बाजारपेठेत पाठवावे आणि आम्ही पेठेतल्या लंपट बापयांनी त्यांना खुशाल लुटावे. दुसऱ्याचा माल आपण कपटाने हडप करावा तसला हा प्रकार. पण ही खऱ्या व्यापाऱ्याची दानत नव्हे. तागडीचा काटा जसा बेईमान होता नाही तसा इश्कबाजी करणारा बाप्या. त्याने कोणाला कपटाने गुंतवता नाही, अडवून आपली इच्छा पुरी करता नाही. पैशासाठी सावकाराने वाटल्यास देणेकऱ्याला नडावे, पण इश्कबाज पुरुषाने मनात भरलेल्या बाईला अडचणीत गाठून लुटू नये. हा सारा मामला परस्परांच्या खुशीचा असायला हवा, तरच त्यात मौज. आपण कधी या खेळात कपट केले नाही. या घटकेपुरते तरी आपण स्वच्छ आहोत. कोणा गरीब बाईला फसवण्याची दुर्बुद्धी या घटकेपर्यंत आपल्याला झालेली नाही. भीमाची गोष्टच वेगळी. मी जसा तिच्यावर भाळलो तशी तीही माझ्यावर लट्टू झाली. या व्यवहारात आपला हिशोब चोख आहे. पण आता भीमा यायला हवी. खूप वेळ झाला. आता तिची फार काळ वाट बघणे सोसत नाही. कधी एकदा ती दृष्टीला पडते असं होऊन जातं. बसाप्पा बसल्या जागेवरून उठला, पुन्हा उठून आत बाहेर करू लागला. मागील दाराची फळी मुद्दामच किलकिली करून आला. पुढील दारच्या फळ्या त्याने अर्धवट लोटून घेतल्या. नाहीतरी आता या आडवेळी कांदा, लसूण, गूळ, मिरची असला किराणा माल घ्यायला कोण येणार. समोरच्या सेवा फार्मसीमध्ये काचेच्या कपाटामागे मालक तोंडावर वर्तमानपत्र घेऊन आराम खुर्चीत झोपलेला दिसत होता. बसाप्पाचे दुकानातून लक्ष साफ उडाले. तो भीमीची अतिशय आतुरतेने वाट पाहू लागला. उंच उंच गवतातून मारुतीच्या घाटीची वाट जात होती आणि त्या उंच वाढलेल्या गवतात आपण हरवून जाऊ. आपल्या पायाखालची वाट घनदाट केसात भांग हरवतो तशी हरवेल अशी भीती जुईलीला वाटत होती. त्या घाटीची चढण ती कष्टाने चढत होती. ऊन वाढत होतं. गवतावरचे प्रातःकाळचे दव झपाट्याने नाहीसे होत होते. तिच्या अणवाणी तळव्यांना घाटीवरील सफेद कुपित्रे धोंडे टोचत होते. पण जुईली नाकासमोर बघून चालत होती. डोक्यावर कोवळ्या करपिलाची आटोपशीर मोळी आणि हातात मामीने दिलेली खरवसाची दोराचे फासरने बांधलेली बुडकुली घेऊन ती कणकवलीच्या दिशेने निघाली होती. जेवण वेळे अगोदर पेठेत पोच. बसाप्पा मामाकडे खरवसाची बुडकुली पोचव. करपिलाची मोळी ₹1-1.5 मिळेल. त्या गिरायकाला विकून टाक आणि जेवायला घरी परत ये, अशी मामीची तिला सांगी होती. मामी बाहेरची होती. घरी आज जेवण करायची पाळी मामावरच होती. मामाला बाजारात जाऊन व्यवहार करणे जमत नसे, म्हणून भीमा म्हणाली होती, जुईल्या, आजचे रोज तूच बाजारात जाऊन ये. जगात कसा वागाक होया त्याची तुका समज होया. आणि मामी ऐवजी जुईलीच बाजारात निघाली होती. सीताराम मामाने तिला मारुतीच्या घाटीपर्यंत पोहोचवले होते. पुढची वाट नीट समजावून सांगितली होती आणि तो ढासत परत फिरला होता. जुईली नेमस्तपणे चालत होती. ती कणकवलीच्या बाजारपेठेत यापूर्वी एकदाच गेली होती.
तीही भीमा मामी बरोबर. पण मामीने तिला त्यावेळी बाजारात फारसे हिंडवले नव्हते. गावच्या आणखी एका दोघी बाजारकरणींच्या ताब्यात तिला देऊन मामी एकटीच बाजारात शिरली होती. ती जुईलीला बराच वेळ कंटाळायला लावल्यानंतर ती परत आली होती. येताना तिने जुईलीसाठी काकणे आणि पोलक्याचे कापड आणले होते. बाजारपेठेत हिंडायची जुईलीची हौस फिटलीच नव्हती. जुईलीला चालता चालता आठवण झाली. आज ती एकटीच बाजाराला निघाली होती. मनासारखे हवे तिथे हिंडणार होती. मामीने सांगितले होते, गवताच्या भारीचे पैसे येतील, त्यातून किराणा मालाच्या वस्तू आण, अधिक काही घेऊ नको. जुईली मनात म्हणत होती, भारीला किंमत चांगली यायला हवी. करपील गवताला दुबत्या गाई म्हशीचा मालक पडेल ती किंमत देतो. मामीच म्हणत होती, आपण कधी बाजारात वस्तू विकलेली नाही. मामीची गोष्ट वेगळी. तिला साऱ्याचा अनुभव. तिच्या पेठेत ओळखी पाळखी. आपणास कोणी फसवता नाही. SSC पर्यंत शिकलेली मुलगी माथ्यावर गवताची भारी घेऊन बाजारात विकायला जाते हे कुणाला कळता नाही. मामीच्या आधाराला येऊन आता जवळजवळ 8-9 महिने होत आले, पण एकदाही आपण बाजारपेठेत अशा एकट्या गेलेलो नाही. मामीचे शब्द तिला आठवले. मॅट्रिक पास झालेली माझी भाची बाजारपेठेत व्यवहारात कोणाक ऐकायची नाही. एकाचे 21 कसे करूचे ते तिका आपसुकच समजता. खरंच आपल्याला जमेल हे? हा म्हणता मारुतीची घाटी मागे पडली आणि जुईली उघड्या माळावरील पाय वाटेने चालू लागली. अश्विनाचे ऊन लखलखत होते. निळ्या भोर आभाळाच्या पाठीवर शुभ्र बगळे नक्षी चितारित होते. रान हिरवे गर्द होते. तिळाचे वाफे फुलारून हळदिवे झाले होते. बांधावर गुलाबी कुरडू हसत उभी होती. तो डोळे भुलवणारा देखावा पाहून जुईलीची पावले पुढे पडेनात. तिच्या लालूस नाजूक तळव्यांना वाटेवरील दगड अधिकच टोचू लागले. तिला वाटले इथेच थांबावे. ही झाडे, हे रान, ही फुले, हे हळदिवे ऊन सारे नवे नवे आहे. धामापूरपेक्षा इथली सृष्टी वेगळी आहे. हे उंच वाढलेले गवत कसे अंगाला मखमलीसारखे लागते. ही तिळाची फुले सोन्यासारखी दिसतात. धामापूरच्या आपल्या दारात सोनचाफ्याच्या झाडांवरील फुलांपेक्षा या फुलांचे हळदिवे पण अधिकच तेजस्वी आहे. जुईली वळणावरच्या वडाखाली आली आणि तिने थंड सावलीत ओल्या मऊ मातीवर हिरव्या चारीच्या वरंडीची बैठक करून बसलेली एक बाई तिला दिसली. जुईलीला बरे वाटले. या एवढ्या एकाकी वाटेवर प्रथमच तिला कोणाची तरी सोबत भेटत होती. ही बाईसुद्धा कणकवलीलाच चालली आहे का? बरेच झाले. आई ती सोबत होईल. ती बाई हातावर तंबाखू मळीत एकटक जुईलीकडे बघत होती. जुईली जवळ येताच ती ओळखीचेच हसली. तशी जुईलीही हसली. असा परक्या माणसा मागड्या एकदम हसा नये, ती बाई जुईलीला नेहाळीत म्हणाली. हसता ता फसता. तरीही जुईली हसतच होती. गो चेडवा, तू का सांगताय काय मिया? असा तोंड पगळून हसा नाही बाई दिसत त्याच्या बरोबर. जुईलीला हसू आवरेना. हसशील तर फसशील असं सांगणारी ही बाई मात्र हसतच हे सांगते. जुईली तिच्याजवळ जाऊन उभी राहिली. हातातली खरवसाची बुडकुली तिने हळुवारपणे खाली ठेवली. मग अंगाला झोका देऊन माथ्यावरची गवताची भारीही तिने खाली उतरली. मानेवरचा भार उतरताच तिला खूप सैल वाटले. अंगाला आळोखे पिळोखे देत ती म्हणाली, मान दुखाक लागली. पहिल्यानंच येतंच वरण घेऊन? कोणाच्या घरचा तू? भीमा रावतिनीची भाची मी. सीताराम राऊत ठाऊक असत? ठाऊक नसा काय झाला, पण भीमा कित्या नाही येऊ? आफडीची आसा. असे सांगताना जुईलीला स्वतःचीच भारी लाज वाटली. तुझं नाव काय? जुईली. नाव वेगळंच दिसता. जुईली गप्पच होती. पहिल्यांदाच येतंच बाजारात? होय. त्या बाईने आणलेली वरण केवढी तरी मोठी दिसत होती. त्या मानेने जुईलीची वरण एवढीशी होती. ती बाई म्हणाली, तू का वरण कशी लावची ती मामीन शिकवल्या नाही? नाही. थांब, मी या दाखवतंय. असं म्हणत तिने जुईलीच्या चारीची बरण पुन्हा उलगडली. सारे गवत पुन्हा विस्कटले. तो कोवळा करपील अंथरुणासारखा खाली पसरला. तो पिसाऱ्यासारखा फुलून त्याची एक आकाराने भली मोठी दिसणारी नवी भारी तयार केली. एवढेसे गवत आता केवढे तरी दिसू लागले. जुईली बघतच राहिली.
बघितलंस ह्या कसब कसा तो? जुईली आश्चर्याने हसली. मामीने कायच न शिकवतं तुका बाजारात धाडल्यान? साधी वरण कशी रोचूक होई ह्या जर तुका तिनं शिकवल्यान नाही तर काय उपयोग हा? बाजारात जाणाऱ्यान कितीतरी गोष्टी शिकू गोयो हा. त्या बाईचे बोलणे वाटते तेवढे साधे आहे असे जुईलीला वाटेना, पण ती काहीच बोलली नाही. मग ती बाई म्हणाली, माका वायच हात लाव. जुईलीने तिला तिची वरण डोकीवर घ्यायला हात लावला आणि पाठोपाठ आपली वरंडही उचलली. कितक्या किकतलस वरण? रुपयो 1.5 रुपयो मिळलो तरी पुरा. तसा करू नको. करपील कोवळो सांग, पण रुपयो सांगा नको. 2 रुपये सांग. एवढ्या चारीक 2 रुपये कोण देणार? मी कपवून देतय. तुझो लिंगायचो घेत हसत 2 रुपये देऊन. तुका बघल्यावर तो 5 रुपये सुद्धा देत. या बाईचे बोलणे ऐकता जुईलीला बसप्पाचे नाव आठवले. तिच्या मामीच्या तोंडात बसप्पाचे नाव खूपदा यायचे. मामी बाजारहाट सगळ्या बसप्पाच्या दुकानातच करायची. बसप्पा लिंगायताच्या दुकानातील माल इतर दुकानदारांपेक्षा चोख आणि स्वस्त असतो हे ती नेहमी पुन्हा पुन्हा म्हणायची. आता सुद्धा तिच्या हातातली खरवसाची बुडकुली मामीने खास बसप्पासाठीच दिली होती. जुईल्या, लिंगायत मामाकडे खरवस तितको दी नि पाटे फिर. लय येळ थैसर थांबा नको. तिला मामीचे शब्द आठवले. बाजारपेठ जवळ आली. जानवलीचा पूल मागे पडला. हायस्कूलची इमारत लागली. पाठोपाठ मोटर स्टँड. जुईली सोबतच्या बाईला म्हणाली, मावशे, मी तुझ्याबरोबर येतय. ये बापडा, पण तुझा गिऱ्हाईक तू बघ, माझा मी बघीन. हरकत नाही. दोघी बाजारात शिरल्या. उशीरच झाला होता. सकाळी लवकर भरलेला भाजी फुलांचा बाजार उलगला होता. स्टँडवर तेवढी तुरळक माणसे होती. ती बाई पुढे नि जुईली तिच्या मागून अशी बाजारपेठेतून चालू लागली. दुतर्फा असलेल्या दुकानातील दुकानदार त्यांना न्याहाळू लागले. सर्वांच्याच घरी गुरेढोरे नव्हते, म्हणून गवताची वरण विकणाऱ्या बायकांमध्ये त्यांना स्वारस्य नव्हते. पण ज्यांच्या गोठ्यात जनावरे होती ते बसल्या जागेवरूनच विचारित, कशी घे दिलंस वरण? 2 रुपये. चल पुढे. असं हो काय मामानू, तुम्ही काय ता मागा? मागतलस काय? तुझे सकट किंमत बोलतस. एखादी फटकळ बाई असली तर असल्या बोलण्याला तसेच तिखट उत्तर देऊन पुढे चालू लागे. पण बहुतेक कुडवळणी ओशाळपणाने हसून म्हणत, मी बोललंय म्हणून तुम्ही देता हास? तुम्ही काय ता बोला? 12 आणे घे. नाही गे बाई जमाचा. असे संवाद बाजारपेठेत नेहमीच घडून येत. आताही एका दुकानदाराने जुईली बरोबरच्या बाईला ओळखीने बोलवावे तसे बोलावले. गे भागीरथी, किती दिसांनी येलस? वरण टाक नेऊन पाठच्या दारात. भागीरथी दुकानाच्या मागील दारी जाण्यासाठी त्या अरुंद बोळकंडीत शिरली. तू हो पुढे असाच, खपतली तुझी वरण डापूनच, ती जुईलीला म्हणाली. जुईली एकटीच बाजारात पुढे शिरली. अजून गिराईकं भेटत नव्हते. ऊन वाढत होते. मान अवघडली होती. तिला असल्या कामाची कधीच सवय नव्हती. आता समोर येईल त्या गिरायकाला वरण विकून टाकायची असे ती मनात म्हणत होती, तो पलीकडून कुणीतरी तिला हाक मारली. गो चेडवा, वरण कशी दिलंस? 2 रुपये. 8 आण्याक टाकतस? नाही. बरा 10 आणे? नाही. तो शेजारच्या दुसऱ्या दुकानदाराने हटकले. पैसे 12 आण्यांचे घेशीत? तिने मान वळवून पाहिले. आता तिला डोकीवरचे ओझे जाणवू लागले होते. गवताची टोके डोळ्यांसमोर येऊन पुढचे काही दिसतही नव्हते. 12 तर 12 आणे असे मनाशी म्हणत तिने गिरायकाच्या दिशेने मान वळवली. समोरच्या दुकानातला माणूस तिच्याकडे पाहून जणू ओळख असावी तसे हसत होता. त्याचा वर्ण काळा सावळा होता. त्याच्या अंगात मलमलीची पैरण होती. त्याने केसांचा भांग पाडला होता. तोंडात पान रंगलेले दिसत होते आणि एकाएकी तिच्या डोळ्यांना ते सोन्याच्या छड्यामध्ये गाठवलेले मुठी एवढे मोठे सोन्याचे शिवलिंग त्याच्या पोटावर पैऱ्याने बाहेर रुळताना दिसले. हाच तर बसाप्पा नव्हे? मामी म्हणते तो लिंगायत मामा. 12 आण्याक टाकतलस? झाल्या वरण पाटल्या दारात नेऊन टाक. हाताने पोटावरील शिवलिंग कुरवाळीत तो म्हणाला. जुईली निरुपाय झाल्यासारखी दुकानाच्या मागील दारी गेली.
तिने तिथे वरण खाली टाकली आणि दम खाण्यासाठी ती क्षणभर उभी राहिली. पदराने गळ्यावरचा कपाळावरचा घाम पुसू लागली. तोच दुकानदार तेथे येऊन उभा राहिला. हसत त्याने विचारलं, माका वळखलंस नाय? नाय, त्याची नजर चुकवीत जुईली म्हणाली. मी बसाप्पा, तुझी मामी माका वळखता. मी तुका बघल्यावरच ओळखलंय. भीमा म्हणाली होती, माका योग जमला नाही तर जुईल्याक धाडीन. तूच जुईल्या मा? जुईलीने मान हलवली. ये बुतूर. जुईलीचे पाऊल अडखळले. आज जावे की इथेच उभे राहावे? मामी असती तर हिने काय केले असते? गो ये तू, बसाप्पाच्या आवाजात घसट होती. जुईलीने आजूबाजूला पाहिले. कुणीच नव्हते. सारी बाजारपेठ झोपल्यासारखी सुस्त निवांत होती. दुकानांच्या फळ्या दुपार कलंडली तशा बंद झाल्या होत्या. जुईली आत शिरली. हातातली बुडकुली जवळच्या रिकाम्या बॅरलवर ठेवीत ती म्हणाली, यो खरवस मामीन दिल्यान हा. बसाप्पा तोंड भरून हसला. त्याने ती दादरा बांधलेली मातीची कुंडली हातात घेतली आणि तृप्तपणे तिच्याकडे पाहिले. ती बुडकुली पोटावर लोंबणाऱ्या शिवलिंगापाशी आदरखून धरून तो म्हणाला, मामी कित्या नाही येऊक? ती काय येण्यासारखा नाया. हे सांगताना ती लाजेने लाल लाल झाली. तशी बसाप्पा खळखळून हसला आणि म्हणाला, मग हे 4 दिवस घर तुझ्या ताब्यात. काय होया तर करून खावचा. जुईलेने आता भीड चेपून सगळीकडे पाहिले. आतल्या भिंतीवर एक भला मोठा आरसा टांगलेला होता. तिचे सबंध प्रतिबिंब त्यात दिसत होते. आयुष्यात प्रथमच ती एवढ्या मोठ्या आरशात स्वतःचे रूप पाहत होती. ती भान विसरून पाहतच राहिली. आपला गोरापान वर्ण, काळे भोर घनदाट केस, 3 पेडांची पुष्ट वेणी आणि पदराखाली उठून दिसणारी आपली उंच अशी छाती. आरशातले आपले रूप पाहून तिला भुलल्यासारखे झाले. तिने तोंडावरून हात फिरवला. आरशातल्या जुईलीनेही तेच केले. तिने विस्कटलेली वेणी नीटनेटकी करून खांद्यावरून पुढे घेतली. आरशातल्या प्रतिबिंबानेही तेच केले. तिने बावरून पदर सावरला. आरशातल्या जुईलीनेही पदर सावरला. क्षणभर जुईली सारेच विसरली. आपण धामापूरच्या तळ्याच्या काठावरील गर्द फुलून घमघमणाऱ्या सोन चाफ्याखालीच उभे असल्याचा वेडा भास तिला झाला आणि ती केसात जणू चाफे माळण्यासाठी तिने हात उंचावून वेणीकडे नेला. बसाप्पा टक लावून पाहत होता. आरशात कधी बघितलं नाही? जुईली एकदम भानावर आली. बसाप्पा आपल्याकडे टक लावून पाहत आहे हे तिने आरशातूनच पाहिले आणि तिची नजर खाली झाली. बसाप्पाने खरवसाची बुडकुली सोडली. फळीवरच्या सामानातून चमचा काढला. 2 बशा काढल्या. खरवसाच्या वड्यावर बशीत ठेवल्या. एका बशीतला खरवस आपण स्वतः खात दुसरी बशी जुईली समोर ठेवली. खा. माका नको, मी खाल्लंय सकाळी. मामीन ह्यो तुमच्यासाठी दिल्या ना. गो घे थोडं माझे बरोबर. जुईलीला खूप भूक लागली होती. सकाळी मामीने तिला खरवस दिला होता. त्यानंतर एकाएकी तिचे कणकवलीला जाणे रहित झाले होते. नाहीतर मामीच खरवस घेऊन बसाप्पाकडे येणार होती. जुईलीला वाटले, काय झाले थोडा खरवस खाल्ला तर? तिने मग फार अणमान न करता बशीतल्या खरवसाच्या फोडी खाऊन टाकल्या. बसाप्पा खुश होऊन म्हणाला, फर्स्ट क्लास केल्या ना मामीनं खरवस. मग तो उठला. त्याने पिशवीत किराणा माल भरायला सुरुवात केली. गूळ, नारळ, कांदे, मिरची, गरम मसाला, डाळ सारे पदार्थ थोडे थोडे त्याने पिशवीत भरले. हे जिन्नस घेऊन जा जाताना. उधार? ता तुका काय करूचा हा? मामीक नेऊन दे. नी माझ्या वरंडीचे पैसे किती होय? बसाप्पा चमत्कारिकपणे हसला असे जुईलीला वाटले. ती अडखळत म्हणाली, 12 आणे ठरलेत ना? ह्यो घे रुपयो. माका रुपयो नको, 12 आणेच देवा. बसाप्पा पुन्हा पहिल्यासारखे हसला. मग एकाएकी तिच्या जवळ आला. तिला हा भास नसता त्याने तिच्या पाठीवर, खांद्यावर, केसांवर हात फिरवला. तिच्या गालांना त्याने नाजूक गालगुच्चे घेतले. त्या सरशी जुईली घाबरली. तिने कासवासारखे अंग चोरून घेतले. मग बसाप्पा बाजूला झाला. हसत हसत त्याने 1 बंदा रुपया तिच्यासमोर धरला. 4 आणे परत दे. माझ्याकडे सुटे नाही. तर असान दे, पुढल्या येळेक दी.
तिने हात पुढे केला. त्याने तिच्या हातावर तो रुपया ठेवताना तिचा पंजा हातात घेतला. किती गुलाबीने नाजूक हो तुझो हात. जुईलीने तत्क्षणी आपला हात मागे घेतला आणि ती बाहेर पडू लागली. वाईस थांब हा. कित्याक? तोवर बसाप्पा लगबगीने बाहेर गेला आणि समोरच्या गोसावणीकडून एक आरसा घेऊन आला. ह्यो तुका आरसो घे. जुईलीला त्या आरशाचा मोह झाला, पण लगेच तिला वाटले हा आरसा घेऊ नये. या माणसाचे वागणे काही चांगले नाही. ती अडखळली. आरसा तिच्या हातातच राहिला. गो घे तू, माझी भेट समाज. जुईलीने तो आरसा नकळत आपल्या तोंडासमोर धरला. ती त्या आरशात बसून बघून हसली. मग तिने तो आरसा बसाप्पाने दिलेल्या बाजाराच्या पिशवीत नीट ठेवला. ती बाहेर पडली. पुन्हा केव्हायशीत? पण जुईलीने मागे वळून पाहिले नाही. ती झपाझप जानवलीच्या दिशेने निघाली. पुन्हा सकाळचीच बाई जातानाही सोबतीला मिळाली. पुलावरच तिची गाठ पडली. खपली वरण? हां. कित्याक विकलं? 12 आण्याक. जिन्नस बरेचसे घेतलं. तिने जुईलीच्या हातातील पिशवीकडे बघत विचारले. 12 आण्यात एवढं जिन्नस बरे मिळाले? उधार घेतलं? लिंगायताकडसून. जिन्नस बरेचसे घेतलं. तिने जुईलीच्या हातातली पिशवीकडे बघत विचारले. 12 आण्यात एवढे जिन्नस बरे मिळले? उधार घेतलंय. लिंगायताकडसून? होय. ती कसली उधारी? तो माय झोयो भर भक्कम फेडून घेतलो आजचे उद्या. तुका नाही तो व्यवहार समजाचो. आरशी बघू. पिशवीत वरच दिसणारा आरसा पाहून तिने म्हटले. जुईलीने आरसा तिच्या हाती दिला. त्यात ती आपले रूप बघू लागली. जुईलीला हसू आले. आरशी पण लिंगायतानंच दिली? होय. ती बाई पुन्हा चमत्कारिक हसली. मग हा बसाप्पा हसला ते हसणे वेगळे. आता ही बाई हसली ते हसणे वेगळे. माणसे किती वेगवेगळे हसतात. जुईली न बोलता त्या बाईबरोबर झपाझप चालू लागली. येताना सकाळी भडाभडा बोलणारी ती बाई आता जणू मोण्याने चालत होती आणि तिच्या चालीने चालताना जुईली मागे राहत होती.